हॅलो, गुड मॉर्निंग. चला तर सकाळी पहाटेचे मस्तपैकी 5:30 वाजले होते आणि मग मी लवकरच उठले आज. म्हटलं चला आपण तसंही लवकर उठतो म्हणा, पण आज जरा लवकरच उठले. म्हटलं चला उठल्या आधी झाडांना पाहूया. आणि ह्या झाडांना पाहिलं म्हणजे काय माहिती कोणतं खूप पॉझिटिव्ह वाटते आणि दिवसाची सुरुवातही खूप छान होते. मग काय मस्त फ्रेश वगैरे झाले आणि थोडा वेळ मस्त निवांत अशी छान निसर्गाच्या थंडगार हवेमध्ये बसले. कसं आहे, असं आपण निसर्गाच्या सानिध्यात बसलं म्हणजे आणि पॉझिटिव्ह एनर्जी घेणं हे खूप महत्त्वाचं असते सकाळची सुरुवातीला. म्हणजे असं जर आपण सुरुवात केली ना सकाळची, खरं सांगते तुमच्या दिवसाची सुरुवात ना खूप छान होते. निवांत कमीत कमी 5 ते 10 मिनिट तरी तुम्ही इथे बसा, मस्त तुम्हाला खूप छान एनर्जी येणार. तर म्हटलं चला आता अंगण वगैरे झाडून घेतलं आणि अंगणामध्ये पाणी टाकून घेते. छान असं अंगणामध्ये पाणी वगैरे टाकलं आणि रांगोळी ह्या सर्व गोष्टी आपल्या सकाळी सकाळी केल्या आणि अंगणामध्ये एक छोटासा दिवा लावला म्हणजे ना खूप प्रसन्न वाटते आणि पॉझिटिव्ह पण वाटते. घरात आपण असले प्रयत्न केले पाहिजे की जिथे आपल्याला खूप पॉझिटिव्ह वाटेल, काहीतरी बदल करणे आणि सुरुवात अशी दिवसाची करा की तुम्हाला खूप पॉझिटिव्ह वाटणार. मग काय मी तुळशीच्या तिथे दिवा वगैरे लावून घेतला आणि मग म्हटलं चला आता मस्तपैकी थोडा वेळ बघा अशी निवांत शांतता, अशी पूर्ण शांत वातावरण होतं अंगणामध्ये. बाहेरही बघितलं तर मग म्हटलं चला थोड्या वेळ आता वॉक करणंही जरुरी आहे. जवळजवळ छान असं उजेडलं होतं. सहसा मी ना जरा उजेडू देते बाहेरचं. उजेडल्याशिवाय मी बाहेर फिरायलासुद्धा जात नाही. मग उजेडलं होतं, म्हटलं चला जरा असं वॉक करून घ्या. जास्त नाही पण थोडा वेळ, कमीत कमी 15 ते 20 मिनटं तरी आपण चालूया म्हटलं. आणि मी जास्त लांबही कुठे गेली नाही कारण मला सकाळी टिफिन बनवायचा असतो मुलांसाठी, नाश्त्याला जेवणाला या सर्व गोष्टी असतात. तर मग मी इथल्या इथेच थोडंशी फिरून घेतलं. आणि कसं आहे, मग टिफिन वगैरे सर्व ह्या गोष्टी झाल्या की मी थोडा अर्धा पाऊण तास माझा व्यायामालासुद्धा देत असते. तर मग फिरायचं काही इतकं मी लांबचं काही हे करत नाही. तिथल्या तिथे घराच्या आपल्या आवारामध्येच जास्त फिरून घेते. आणि मस्त थोडं फिरून झालं छानपैकी. आणि माहिती आहे का, सकाळी सकाळी मी जेव्हा फिरते ना तेव्हा आमच्या आमच्या घरासमोरून ना गाई पण खूप मस्त अशा जातात. सकाळी सकाळी गाईचं पण दर्शन होते, मला खूप छान वाटते. आणि बघा बाहेरचं वातावरण किती पॉझिटिव्ह आणि किती शांत आहे, एकदम मस्त. बघा तुम्ही पाहू शकता, मला तर असं वातावरण ना खूप आवडते. आणि हे आपले दुपारची वेळ, म्हणजे जरा कामं झाले होते, आंघोळ वगैरे, देवपूजा ह्या सर्व कामं आटोपले आणि मिस्टरांचं सुरू आहे मस्त झाडे दिसते लावायचं फुल. काम. आणि तुम्ही पाहू शकता हे फूल किती सुंदर जाड दिसत जाड आहे आहे ना. मस्त. मला तर हे फूल खूप आवडलं, जांभळं, म्हणून मी हे एक झाड घेऊन पाणी आलेली टाकू आहे का या झाडाईले? नर्सरीतून. मग काय कामं वगैरे आटोपले आणि एक महत्त्वाचं काम आलं होतं. म्हटलं चला आता हेही काम आपण करून घ्यायचं. आणि कसं आहे, जे आपल्याला काही घरातले कामं करू सोडून जे आपले काम इतरही कामं असतात ना तेही करून घ्यावं लागते. तर ते पूर्ण करायला बाहेर पडले. आणि बाहेर आल्यानंतर पहा तुम्ही किती छान वातावरण आहे ना, मस्त सर्वीकडे हिरवंगार. आणि आता कसं आहे, श्रावण महिना आहे तर सगळीकडे तुम्हाला हिरवंच हिरवं दिसणार आहे. म्हटलं चला. आणि ते काम आटोपल्या लगेच घरी आली आणि स्वयंपाकाला लागली. म्हणत चला आता पटापट गरमागरम पोळ्या पण करून घेते. आणि सारखा आपल्याला तोच तो प्रश्न असतो ना भाजीचा, की आज काय करायचं, आज भाजीला काय बनवायचं, काय आणायचं. आणि त्याच त्या भाज्या खाऊनसुद्धा कंटाळा आलेला असतो. मग मी निवडलं आज ना कढी पकोडा करायचं. म्हटलं चला कढी पकोडा बनवूया आणि सर्वांना आवडेलसुद्धा. आणि खूप छान झाली होती ही भाजी. कढी पकोडा खूप मस्त रेसिपी आहे. त्यासोबत मस्त गरमागरम भात आणि पोळ्या. आपला असा साधा आजचा मस्त मेनू होता. आणि पटापट स्वयंपाकही करून घेतला कारण सर्वांना भूक लागलेली होती. तर सर्वजण मस्त एकत्र जेवण करायला बसलो. आम्हाला कसं आहे, 12 ते 12:30च्या दरम्यान जेवायची सवय आहे. मग काय आम्ही सर्वांनी एकत्र बसून मस्त असं जेवण केलं. मी, दिशा, केदार, गौरी आणि मिस्टर हे सर्वजण आम्ही मस्त एकत्र बसून असं जेवत असतो. कसं आहे, मुलांची शाळा 12 वाजता सुटते. 12ला 12:30ला मुलं घरी येतात आणि आल्याला ते सुद्धा मग मस्त आमच्यासोबत जेवण करायला बसतात. मग असं एकत्र जेवायची जरा मजा वेगळीच आहे. आणि तेवढाच आपण आपल्या केदार स्माईल. फॅमिलीसोबत टाईमसुद्धा घालवू शकतो. तर आमची गौरी बघा कांदा फोडत आहे. आणि हे बा आपला हॉल, ह्या हॉलमधले भांडे दाखवायला मला खूप आवडते. बघा तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे ना. यामध्ये लाईटिंग लावलेली आहे. आणि आणखी मला इथे थोडा जरा चेंज करायचं आहे, ते पण पाहते मी कसं करायचं, काय करायचं आता ते. आणि घरामधला पसारा, डेकोरेशनसाठी काढलेला पसारा आहे, तर तो आवरणं खूप कठीण आहे. तर पाहू शकता तुम्ही, हे पहा आता ह्याच्यामधल्या वस्तू कामाच्या ठेवणं आहे, बिनकामाच्या फेकून देणं आहे. पण त्याला लागेल वेळ आता भरपूर असा. आणि इथे दिशा पाहत आहे अल्बम.
लहानपणीचा. ये कोण आहे? हे मावशी. ये कोण आहे पता नाही. हां, तो शंतनू आहे, शंतनू आंबाळकर आप्पाचा नातू. याच्यात हे आजी आप्पा, ओम, ही साक्षी. हे पा माझे 10वी नंतरचे फोटो. मी, मम्मी, मावशी. आम्ही ह्याच्यामध्ये माझ्या उजव्या साईडला मम्मी आहे, डाव्या साईडला मावशी आहे. आम्ही गेलो होतो नाशिकला फिरायला, तेव्हाचे फोटो. आणि हे नाशिकला फिरायला जायच्या दिवसची तयारी केल्यानंतरचे फोटो मस्त. आणि हा पण माझा नाशिकचाच फोटो आहे, तेव्हा मी अशी दिसायची. आणि आताचा आणि पहिलेचा किती फरक आहे पाहू शकता तुम्ही, असा फरक असतो. मामीच्या साखरपुड्याचा फोटो आहे हा. त्यानंतर हा माझा फोटो आहे 10वीतलाच आहे हा पण. आणि ह्या माझ्या आहे स्कूल फ्रेंड, माय बेस्ट फ्रेंड. तर बघा तुम्ही पाहू शकता, ह्या आहे माझ्या मैत्रिणी. आणखी माझ्या मैत्रिणीचे फोटो आहेच. आणखी एक फोटो आहे, मी दाखवते तुम्हाला. आणि हा पण माझा आणि मावशीचा फोटो, हा माझाच फोटो आहे. त्यानंतर हा माझा मामी आणि आई आमच्या तिघींचा फोटो. आताचा आणि पूर्वीचा किती फरक पडते. आणि ही माझी मैत्रीण आहे दीपाली, तिची पण खूप दिवसापासून भेट नाही झाली. कोण दीपाली? आणि हे मामा, मामी आणि दादी, आई. हा माझा पासपोर्ट. दीपाली तुझी मैत्रीण आहे? खरबडे मावशीची मुलगी. हा माझा लहानपणीचा फोटो आहे. त्यानंतर आम्ही बहीण भाऊ सर्व. ही आहे श्रद्धा, ही मी, हा छोटासा ओम, शुभम आणि मयूर. हा आमचा फोटो आहे. आणि हा श्रद्धाचा फोटो. असा आहे आमचा अल्बम मस्त. आणि ह्या माझ्या आजी सासू आहेत. हा मिस्टरांचा फोटो आहे, जेव्हा ते बालाजीला गेले होते तेव्हाचा हा फोटो आहे. आणखी जुने जे अल्बम आहे ना, मी तुम्हाला दाखवणार, त्याचा स्पेशल एक व्हिडिओ बनवू आपण अल्बमचा. त्यानंतर ह्या माझ्या सर्व मैत्रिणी आणि टीचर, ह्या मधात ज्या बसल्या त्या आमच्या टीचर आहे. आणि ह्या माझ्या क्लासमधल्या सर्व मैत्रिणी आहेत, तुम्ही पाहू शकता सगळ्याजणी. जेवतीची फुलं तू पाहिली नसेल कधी. हे आहेत जेवतीची फुलं. तर याची ना खूप छान अशी मस्त चटणी होते. आणि हे शेतामध्ये मिळतात, शेतात वेल राहतात याचे, आणि त्याचे तोडून आणतात. तर काल आम्ही परतवाड्याला गेलो होतो ना, परतवाड्याला आम्हाला मिळाले, हे विकायला होते मार्केटमध्ये. मग आम्ही विकत घेतले, एवढे 50 रुपयाला. आणि खूप छान अशी भाजी होती. मी अगदी लहान असताना खाल्लेली असेल असं मला आठवते. खूप वर्ष झाली मी ही भाजी खाल्ली नाही. म्हटलं चला आपण आज ना ही भाजी खाऊया मस्त. आज मी बनवते आणि तुम्हाला रेसिपी पण शेअर करणार आहे ह्या भाजीची. खूप छान चविष्ट अशी भाजी होती. आणि गावरान भाज्या ना या दिवसाच्याच मिळतात, तर नक्की तुम्ही खा. तुम्हाला ज्या ज्या गावरानी भाज्या मिळतील ना त्या नक्कीच खा, कारण खूप छान असतात हे आपल्या आरोग्यासाठी. आपली जेवतीची फुलं, मस्त फुलं आणले आपण. आणि छान अशी मस्त जेवतीच्या फुलाची भाजी बनवणार आहे मी. तर त्यासाठी आता कढईमध्ये घातलं आहे तेल. त्यानंतर आपण तेल टाकणार आहे मोहरी, नंतर जिरं. आणि इथे कांदे चिरून स्वच्छ धुवून घेतले, ते पण टाकून घेते. कांदे छान धुवून घेतले आहे, मस्त परतून घेते आता. तर कांदे आपण छान लाल होईपर्यंत परतून घेणार आहोत. तर इथं कांद्याचा कलर आता बदललेला आहे. आणि यामध्ये ठेचलेला लसूण घालून घेते. थोडासा असा ठेचून घेतला, जास्त काही बारीक नाही केला, पेस्ट न घालता. मस्त असा ठेचलेला लसूणच या भाजीमध्ये छान लागतो. आणि मी पहिल्यांदा ही भाजी बनवत आहे, म्हटलं चला आपण बनवून पाहू ही भाजी. कारण मी लहानपणी अगदी खूप 20 ते 25 वर्ष आधी खाल्लेली ही भाजी आहे.
मला चला आज आपण परत तीच भाजी खाऊन बघू. आणि त्यासाठी आता मला बनवावी लागेल. मस्त लसूण परतून घेतला, त्यानंतर चवीनुसार आपल्याला थोडं तिखट आणि हळद घालायची आहे आणि ही घेते परतून. त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ पण घालून घेते. आता कशी होती काय मी ही भाजी पहिल्यांदा बनवत आहे त्यामुळे. तर बघा आता मस्त आपलं छान मसाले परतून घेतले. त्यानंतर इथं धुतलेले फुलं आहे. तर हे आता मी पूर्ण याच्यामध्ये टाकून घेते. मसाले छान झालेले अशा पद्धतीनं सर्व फुलं यामध्ये टाकून घेणार आहे. मस्त परतून घेतली. सगळे मसाले आता या फुलामध्ये मिक्स करून घेते. वाफेवर होऊ देते मस्तपैकी. शिजवून घेतलंय. वरण तयार आहे आपलं. आणि अगदी मस्त चमचमीत अशी वांग्याची भाजी. हिरवा रंग झालाय मस्त पिवळ्याच्या मध्ये मध्ये थोडी अशी चम्मचनं परतून घेते छान अशी मस्त. बघते झाली का ते. त्याला माहित नाही की भाजी किती मिनिटात शिजते ते. आता त्यानंतर मग स्वयंपाक बनवला. आम्ही जेवण वगैरे केलं, आराम केला आणि मग नंतर तर काही व्हिडिओ कंटिन्यू नाही केला. हा सुरू केलेला आहे संध्याकाळचा. कारण मी संध्याकाळी आज बाजारामध्ये गेली होती. येताना सर्व भाजीचं घेऊन आले. कोथिंबीर वगैरे, पालक, मिरची, मुंगाच्या शेंगा पण मला मिळाल्या, हिरव्या शेंगा त्या, करवंद आणि छान असा बाजारातला चिवडा वगैरे पण आणला होता. तर मिस्टर बोलले की मी आज संध्याकाळी छान असा मस्त कच्चा चिवडाच बनवतो म्हणून. कारण बाजारातला चिवडा खूप छान लागते. असा कच्चा चिवडा कोणाकोणाला आवडतो मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मला तर फार आवडतो आणि आमच्याकडे सर्वांनाच आवडतो कच्चा चिवडा. आम्हाला जेव्हा कधी पण छोटी मोठी भूक लागते तेव्हा आम्ही हा बनवतो. तर मग चला तर आता आम्ही सर्वजण मस्तपैकी चिवडा वगैरे खातो. आणि हे आहेत मुगाच्या शेंगा. चला तर मग आता इथेच मी आजच्या व्हिडिओचा एंड करते. तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी नवीन असणार त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर परत भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.